बरं मुंबईमध्ये आता मराठी माणसांचा जर टक्का आपण पाहिला तर जवळपास हा टक्का 35 ते 38% आलेला आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का घसरण्यामागसाठी कोण कारणीभूत आहे? कोण याला जबाबदार आहे? आणि हा कसा ग्रॅज्युअली घसरत गेलेला आहे गेल्या काही एक एक जवळपास 1-1.5 दशकांमध्ये? मुंबईतल्या मराठी माणसाचा टक्का घसरण्याच्या मागे ज्यांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं, जी सरकारं होती आणि मुंबई महानगरपालिकेवर ज्यांनी राज्य केलं, त्यांचं याच्यामागे फेलियर आहे. आणि तो टक्का कसा घसरू नये याच्याकरता गेल्या 11 वर्षात आम्ही काम केलंय. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण वरळीतली बीडीडी चाळ आहे. 180 फुटामध्ये राहणारा मराठी माणूस त्यांना 500 फुटाचा आहे त्याच ठिकाणी घर तयार करून आम्ही दिलेलं आहे. अभ्युदयनगरच्या विकासाला आम्ही त्या ठिकाणी चालना देत आहोत. किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा जो मराठी माणूस आहे, त्या मराठी माणसाला झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या मार्फत आहे त्याच ठिकाणी इन सिटू घर मिळावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न जर आधी झाले असते, गेल्या 25 वर्षांमध्ये झाले असते, तर कदाचित मराठी माणसाचा टक्का मुंबईमध्ये घसरला नसता आणि मराठी माणूस मुंबई सोडून गेला नसता. परंतु तो मराठी माणूस मुंबई सोडून जाऊ नये याकरता आमचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला यशही आम्हाला मिळत आहे. मुंबईमधल्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या खाजगी संस्थांना देण्याचं धोरण BMCनं आखलेलं आहे, त्याला तुम्ही विरोध करताय. त्याचं नेमकं काय झालंय? आत्ता कुठपर्यंत आलंय ते हे प्रकरण? आमचं हे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या सर्व मोकळ्या जागा, मैदानं आणि उद्यानं ही महानगरपालिकेनीच मेंटेन केली पाहिजेत. ती कुठल्याही खाजगी संस्था, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन कुणालाही देता कामा नयेत. महानगरपालिकेनी ती स्वतः मेंटेन करावी आणि तिकडच्या ज्या स्थानिक संस्था असतात, जे NGOज असतात, ALMs असतात, सिटिझन्स ग्रुप्स असतात, त्यांनी एका वॉचडॉग प्रमाणे त्या ठिकाणी काम करावं. त्याच्यातल्या ज्या त्रुटी असतील त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी कम्युनिकेट कराव्यात. परंतु त्याचा मेंटेनन्स हे महानगरपालिकेनेच करावं आणि कुठल्याही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला त्या मोकळ्या जागा देण्यात येऊ नये असं आमचं धोरण आहे.